पत्रकार परिषदेचा विजय ते पुस्तक आहे की विधानसभेमध्ये 45,000 इतकं बोगस मतदान झालं आणि ते मी पुरा सहसिद्ध करून दिलेले आहे. एकेका नावाचे एकाच नाव, एकच पत्ता, एकच वय, 7-7 नावं आहेत त्याच्यामध्ये. हे मी तुम्हाला आता दाखवून दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझं राग आणि माझा हरकत ही कुठल्याही राजकीय पक्षावर, संघटनेवर नाही, व्यक्तीवर नाही, भ्रष्ट झालेल्या यंत्रणेवर माझा हे आहे. जसं निवडणूक आयोगावर सगळेजण टीका करतात, तसं माझं म्हणणं की धुळ्याची सगळी निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली होती आहे. BLO 7 नावं, एकच वय, एकच घर नंबर आल्यानंतर BLOचं काम नाही का नावं कमी करण्याचं? काय आलं लक्षात? तर याच्यामध्ये BLOपासून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे कलेक्शनपर्यंत सगळे लोक भ्रष्ट झालेले आहेत, सगळे लोक जबाबदार आहेत. मी न्यायालयामध्ये याच्या आधीच इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं आहे. त्याच्यामध्ये बोगस मतदानाचा पण मुद्दा आहे. काय कारण ज्या वेळेला मतमोजणी झाली त्याच वेळेला माझी खात्री झाली काय की मतदान बोगस आहे. त्यावेळेला आता माझ्याकडे गेल्या 8 महिन्यामध्ये मी जे सगळे पुरावे एकत्र केले आणि माहिती गोळा केली त्याच्यावरनं मी तुम्हाला आज ही सगळी माहिती दिलेली आहे. ही बोगस नावांची मतदान हे त्याच दिवशी झालेलं आहे की नंतर वाढलेले म्हणजे तुमचा आरोप काय? माझं स्पष्ट मत आहे की संध्याकाळी 5 नंतर जे 7.5-8% मतं वाढली त्यामध्ये हे मतदार आहेत. एखादे आधार कार्ड नाही, एखादे आधार कार्ड नंबर नाही, कुठेही चाली केलेलं नाही. आता तुम्ही मला सांगा की 1319 हा नंबर लीलाबाई चाळीमध्ये आहे, संभाजी काय ते कुठे नगरमध्ये आहे, त्यानंतर नारायण मास्टर चाळीमध्ये, संभप्पा कॉलनीमध्ये आहे. एकच नंबर 1319. मी तुम्हाला दुसरं अजून सांगतो की भंगार बाजार 11 नंबर, गफूरनगर 11 नंबर, भंगार बाजार गफूरनगरमध्ये 137 कुटुंब आहेत नव्याने नोंदवले. 11 नंबरवर फक्त 11 घर नंबर. भंगार बाजारात 66 लोक आहेत कुटुंब एकाच नंबरवर. अनमोल नगरमध्ये जेवढे प्लॉट नाही तेवढे मतदार नोंदवले आहेत नवीन 106. आनंदीबाई जावडेकर त्या गल्ली नंबर 4मध्ये एक जागा रिकामी नाही, तिथे 67 लोक कुटुंब नोंदवलेले आहेत. आम्ही गेले 15 दिवस याच कामामध्ये आहोत आणि गेले 7 दिवस मी फक्त हे सगळं तपासून व्यवस्थित तुमच्या पुढे आणावं त्यासाठी सांगितलं. सभेचं मतदान होतं 3,46,000. विधानसभेचं मतदान झालं 3,64,000. काय 3 महिन्यामध्ये 18,000 मतं ही अधिकृतपणे वाढली.
काय आणि अनधिकृतपणे हे जी 27,000 मतं आहेत ही 27,000 मतं वाढली काय. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, मी तुम्हाला आता ते ही सगळी जी यादी आहे एका घरामधली एका नंबरची हे सगळ्यांना मी तुम्हाला पाठवलेलं आहे काय. तुम्हाला मिळालं असेल काय. एकच नाव, 2-2 नाव, एकच वय. अरे काय काय तमाशा लावला का निवडणुकीचा काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.